जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ज्या काही पात्र महिला असतील तर या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये असे दिले जातात। आता याच्या संदर्भात एक अतिशय आणि महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जवळपास 10 ते 12 हप्ते यशस्वीरित्या ज्या महिला याच्या अंतर्गत पात्र होत्या तर त्या महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत। आणि याच्यानंतर आता जे काही उर्वरित हप्ते येतात तर त्या हप्त्यासाठी आता राज्यातील ज्या पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिलांना आता केवायसी करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता ई केवायसी का करायची, ई केवायसी कुठं करायचे आणि ई केवायसी कशी करायची याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, आता ई केवायसी नेमकं करणं का गरजेचं आहे आपण जर पाहिलेच असेल, याच्यामध्ये ज्यावेळी शासनाच्या माध्यमातून या पोर्टलला अर्ज मागवले जात होते तर त्या ठिकाणी बहुतांश महिला 60 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वरी असतील तर त्या महिलांनी डुप्लिकेट आधार कार्ड लावून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता। आणि त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा तहसीलच्या माध्यमातून ज्या महिला प्रत्येक महिन्याला ज्या पगार घेत असेल तर त्या महिलांसाठी त्या महिला याच्या अंतर्गत सर्व बाद केल्या जाणार आहेत। आणि त्याच्यानंतर ज्या नवीन स्त्री असतील की त्यांचं वय जर 21 भरत नसणार परंतु त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड करून 21, 22, 23 असं रनिंग वय केलं असेल तर अशा सुद्धा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या जाणार आहेत। म्हणजे ई केवायसी केली म्हणजे तुमचा जो काही ओरिजिनल डेटा असणार आहे तो डेटा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे। आणि याच्या अंतर्गत आपण जर पाहिलेच असेल, याच्या ज्या काही अटी शर्ती असतील, अटीमध्ये 21 ते 60 वर्ष वयोगट असतील, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर याच्यामध्ये जर लाभ घेत असेल तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यानंतर ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहेत या सुद्धा सर्व महिला ही ई केवायसी केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक बाद होणार आहेत। आणि ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत तर त्या सुद्धा महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या जाणार आहेत। अशा विविध ज्या काही अटी असतील, त्या शर्ती असतील, या अटीमध्ये ज्या महिला बसणार नाहीत तर अशा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या जाणार आहेत। मित्रांनो, आता याच्यानंतर सर्वांना नेमकी माहिती पाहिजे की ई केवायसी पोर्टल तर चालू केलंय परंतु त्या पोर्टलवर ई केवायसी होत नाही तर ई केवायसी नेमकी कशी करायची। तर तुम्ही पाहिलेच असेल, याच्यामध्ये ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमच्या पतीचे असेल किंवा वडिलांचे आधार कार्ड असेल तर ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मागवली जात आहे। आणि सध्या जर पाहायला गेलं तर सर्व महिला या पोर्टलवर यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। त्याच्यामुळं हे पोर्टल सध्या चालत नाही। जर तुम्ही संध्याकाळी जर ट्राय केलं तर तुमचं हे पोर्टल चालू शकते, तुमची ई केवायसी होऊ शकते। कारण की या योजनेसाठी मुद्दाम म्हणून राज्य शासनाने 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि या 2 महिन्यामध्ये ती तुम्हाला ई केवायसी पूर्ण करायची आहे। सध्याचं पोर्टल जर व्यवस्थित चालत नसेल तर ते पोर्टल 2-3 दिवसाला व्यवस्थित चाललं, 4 दिवसाला लोड कमी येईल किंवा 10 दिवसाला लोड कमी येईल। याचा लोड कमी झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला तुमची ई केवायसी करता येणार आहे। आता सर्वांना नेमकं ई केवायसी कशी करायची याचा पण सर्वांचा प्रश्न आहे। तर आता ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण ई केवायसी पोर्टल या साईटवरती तुम्हाला जायचं आहे। आणि या साईटवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा, पूर्ण माहिती टाकायची। आता याच्या संदर्भात ही ई केवायसी नेमकी तुम्ही घरबसल्या कशी करू शकता याची सुद्धा माहिती येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। याच्या संदर्भात जर का नवीन अपडेट आले तर आपण वेळोवेळी नक्की पाहण्याचा प्रयत्न करू। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।